भावाला 1 वर्ष झालंय, गेल्या वर्षी पण आम्हाला ह्याच ऑर्डरला भेटले. आता चाललंय डब्बा चाललंय बघा. श्री गणेश गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हाय मित्रांनो, हाय बहिणींनो, तर सर्वच म्हणतात तर हायला सोडून टाका. जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम, जय हिंद बोलून मी निशान प्रकाश सुबे उर्फ दाबदूब निशान तुम्हा सगळ्यांना आपला आजच्या 4था ब्लॉगमध्ये मानाचा मुजरा. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, थंबनेलवरून तुम्हाला समजलाच असेल आजची ऑर्डर काय आपली. तर तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे, गणेश उत्सव चालू झाले आपल्या मुंबईमध्ये. कुठं आगमन सोहळा चालू झाले, कुठं काय सगळीकडे काय ना काय चालू झाले. गणपतीचे उत्सव जोरात चालू आहे यावर्षी मुंबईमध्ये. यावर्षी काय दरवर्षीच असतात, पण यावर्षी जरा रपाक चपाकमध्ये चालू आहे का. तर तसंच आपल्याला पण ह्या निमित्ताने आपली आज पहिली 2024ची पहिली ऑर्डर आहे गणपतीची. आगमन सोहळा आहे म्हणजे आपल्याला आजचा, ते पण कुठं गिरगावला. म्हणजे गिरगावला गोल देऊळ आहे ना, तिथं एक मंडळ आहे, कोऱ्या मौलाना आझाद रोडचा राजा असं मंडळाचं नाव आहे. तर आगमन सोहळा आहे आज त्यांचा. तर आपल्याला ते काम आपल्याला आहे, म्हणजे रोटो फायटर ग्रुपला आहे. तर आपल्या 2024चा पण गणेश उत्सवामधल्या पहिली ऑर्डर आहे. तर कसं काय आहे ते बघू. आज संपूर्ण टीम असेल आपली पूर्ण. आज पव्या दादा वगैरे सगळे, भावेश जिवेश वगैरे सगळे असेल, संपूर्ण टीम असेल आपली आज. आणि हा आपली टी शर्ट ही लास्ट इयरचीच टी शर्ट आहे आपली. टी शर्ट अजून काही रेडी झाली नाही, म्हणून उद्या मला वाटतं उद्याच्या ऑर्डरला, उद्या पण ऑर्डर आहे. आता कंटिन्यू कामच आहे, आपल्या आगमनचंच काम चालू आहे. तर उद्याच्या ऑर्डरला आपली नवीन टी शर्ट येणार आहे. एकदम भारी पॅटर्न आहे, रपाक चपाक दे 50 सीधा असा भारीवाला पॅटर्न आहे. येईल ते उद्या लवकरच. पण आजचा दिवस पहिली ऑर्डर आहे म्हणून ही टी शर्ट घालतोय आपण. बघूया. आणि हां, आजचा काम आहे ना ते सेटिंग काम आहे, रनिंग काम नाही, म्हणून काय जास्त हे नाही, किचकिच नाही, एकदम आरामात फुल एकदम धाबधूब बजाएगी, सबको नचाएगी और पुरा गोल देऊल मचाएगी. तर तसंच तुम्ही लोक शेवटपर्यंत आपला ब्लॉग पाहत राहा. कसं काय ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण डायरेक्ट जाऊया हारायच्या इथं, सामान वगैरे काढूया आणि जे काय ते तसंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कारण की आपले पोरं जास्त आहे नाही कोण, सगळे पोरं डायरेक्ट येणार आहे. कारण की आपले पोरं सगळे कामाला जातात, म्हणून आपल्यावर माझा ड्रायव्हर म्हणजे माझा भाव चंदन पण आहे. तो पण आपल्या गणपतीमध्ये फक्त येतो, बाकी कुठल्या सीझनला येत नाही. तर चला तसंच ब्लॉग एन्जॉय करा. सेट बघा, सेट आपला. आपण पोचलोय. आपल्या सेटने पूर्ण सामान काढलंय. मी थोडा लेट झालाय. आपला सेटने पूर्ण सामान काढलंय या पोरांना घेऊन. सगळे हे नेहमी आपले आहे, कारण आपले पोरं नसेल ना तर हेच पोरं आपले सामान काढतात ना का नेहमी. बोल आयुष काहीतरी. हे लोक सगळे अरे या लोकांना पेमेंट पण देतो. 50 रुपये पेमेंट आहे यांचा. 50 रुपये किती पेमेंट किती आहे? 50. बघा आपला पूर्ण इन्स्ट्रुमेंट या पोरांनी काढलंय. कारण की आपले पोरं सगळे कामाला असतात ना, म्हणून. तर बघूया कसं काय ते. डायरेक्ट आपला टेम्पो पण आलाय आणि फावड्या आणि भावेश पण आलाय. हा बघा, हा फावड्या टेम्पो पण आलाय. जरा सामान वगैरे भरून डायरेक्ट निघूया आपण. बाकीचे पोरं येईल डायरेक्ट. आणि आपला हा भाव अक्षय किती दिवसाच्या नंतर भेटलाय, काय बोलतो? भरपूर वर्षानंतर नाही, महिन्यानंतर भेटलाय. आपल्या भावाचा टेम्पो आपल्यावर 10 दिवस असतो. काय कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर मी देतो इथं. त्याचा नंबर वगैरे आहे बघा इकडं. टेम्पो वगैरे पाहिजे असेल तर बिंदास येऊन याला कॉल करा. फावड्या बोलला म्हणून याला राग आलाय, तर ह्याच्या नावानं फावड्या नाही, राहुल काय. चला मंडळी, सामान वगैरे आपण भरून झालंय. आता निघताय टेम्पो मध्ये. आपला राहुल आहे आणि अक्षय दोघं निघताय. भावेश आणि आरे लोक गेले पुढे. हे लोक पहिला साऊंड घेणार आहे, आणखी सेटिंग काम आहे ना, साऊंड घेणार आहे. तर मी आणि चंदन रमेश भाऊकडे चालले. आपले रमेश भाऊ तुम्हाला तर माहितीच असेल. तर रमेश भाऊकडे चालले. तिकडून आपल्याला वायर वगैरे घ्यायचे. मग ते वायर वगैरे घेऊन आपण लालबागला जाणार आहे. कारण आपल्याला ते एक रोटोचा नॉक घ्यायचं आहे, ते तुटलंय, ते घ्यायचं आहे. मग तिकडून डायरेक्ट आपण आपल्या लोकेशनला डायरेक्ट गोलदेऊळला पोहोचूया. आपण आलेले रमेश भाऊकडे. इथं पप्पू दादा आणि रमेश भाऊ पण आहे. तर बघा या लोकांचं काम चालू आहे, त्यांचं पण आज काम आहे. पप्पू दादा ब्लॉग चालू आहे, आपला ब्लॉग आहे. त्यांचं पण काम चालू आहे इथं. बिझी आहे. चला आता आपलं सामान तर घेऊन झालंय. आपण डायरेक्ट निघूया, डायरेक्ट गोलदेऊळला. आगमन चालू झाले. आगमन आहे बघा.
सगळं आगमन चालू इथं लाईनीत आपल्याला गणपती दिसणार आहे आता भरपूर. एक गेलाय आता आहे पुढे भरपूर आहे बघा, आवाज येत असेल तुम्हाला. गर्दी बघा गर्दी. गर्दी आहे गर्दी पुरा धापधूप आहे बघा. इथं पण गणपती आहे बघा. फक्त गणपती नुसतं बघा. तिकडं पण बघा. गणपती आज सगळीकडे गणपती आगमन सोहळ्याला जोरात एकदम धामधूम. काय ट्रॉफिक बघा. ट्रॅफिक तुम्ही लोक ट्रॅफिक. इथं मूर्ती पण चालली आहे कुठली तरी. कुठली आहे काय माहित नाही. दिवालच्या पुढे तरी घे नाही तर ते ज्या मूर्तीत नाही आली व्हिडिओमध्ये. कामाचाच कामाचा. चल चल बघा गर्दी. मंडळी आपण पोचलोय आता. इकडं पोचलोय. ट्रॅफिकचा लय बेकार. आपला टाइम तर अजून आला नाही. तर आपला प्रसाद दादा ब्लॉग चालू आहे आपल्या आता. आणि इथं त्या लोकांची पण ट्रॉलीचं हे चालू आहे. गणपतीची तयारी चालू आहे. सामान बिमान आल्यावर आपण इथंच लावायचं. आपल्याला सामान वगैरे आला तर आपण डायरेक्ट लावून घेऊया. हो आलाय आपला. सगळं सामान काढताय खाली. सामान वगैरे लावून द्यायचं. आपला मामा बघा. मामा लय जुना प्लेयर आहे का मामा. आतिश मामा. आतिश रोटो फायटर याची आयडी आहे. खूप जुना प्लेयर आहे का. खूप म्हणजे खूप जुना प्लेयर आहे आपला. सामान वगैरे लावून आम्ही लोक भेटतो डायरेक्ट तुम्हाला. राजील दादा काय बोलते. आता असं दिसतंय. नंतर याला बघा जरा. किरण आणि पवार दादा लोक पण आले. ते लोक त्यांचं सामान लावतंय. किरण आहे तिकडं. तर ते लोक सामान लावतो. तुम्हाला एक रोटो दाखवतो. अंड्याचा रोटो एकदम पॉवरवाला आहे बघा. दाखवतो तुला. सामान बोलला नाही अजून. काढल्यावर सामान वगैरे लावून झाले. आकाश पण आले. आपले सगळे पोरं आले. प्रथमेश पण आले. नाव काय तुझं. प्रवीण पण आले. कधीपासून आले तो आपला. बघा तुम्हाला बोललेलो ना अंड्याचा रोटो. असं आहे रोटो आहे अंड्याचा. पण नाव बघा पवार होते. तरी स्पेशली त्याच्यासाठी ऑर्डर दिले. आता सामान बघा. ऍक्च्युली 4 रोटो लावायचे होते पण जागा कमी होती म्हणून आम्ही लोकांनी 3च रोटो लावले. इथं सगळे पोरं आहे आपले. हो बघा आपले सगळे बोलतात ना पोरं आले कामावरून. इथं नाश्ता चालू आहे सगळ्यांचा. दिसत नसेल इथं लाईट चालू आहे. अंड्या पण आलाय. अंड्या टी शर्ट कुठे. हाय 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 टी शर्ट आहे. खातोय चालू करतो. चालू करते वाजवायला. सगळे पोरं आले आपले. गाणं वाजवलं.
आपला भावाला 1 वर्ष झालंय, गेल्या वर्षी पण आम्हाला ह्याच ऑर्डरला भेटलेला. बोल काहीतरी बोल. हा कोण आहे तुझा? गणपती आले, गणपती म्हणजे मूर्ती आली.
पॅकअप म्हणजे बंद एकदम बंद फायनल वाला बंद. पोलीस आलेली बघा आता चाललंय डब्बा चाललाय बघा बंद बंद सीधा बंद झालेला आहे. पब्लिक बघा पब्लिक बाय देवा आणि छोटा चुहा. मंडळी आपला आजचा काम एकदम सक्सेसफुल झाला. एकदम धापधूप बजाय सबको नचाया पुरा गोल देऊन मचाया. आपण भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय कारण की आम्हाला जाऊन सामान वगैरे ठेवायचंय. आता तोंड लपवतोय. चला तसंच आपल्या ब्लॉगमध्ये एन्जॉय करत राहा. नाही इथंच एंड करतो. सामान टेम्पोतच राहणार आहे. 10 ते 10 दिवस सामान टेम्पोतच राहणार आहे आपलं. कारण आपला गोडाऊन वगैरे ते हाऱ्याच्या घरी वर खाली करायला हे होते म्हणून 10 ते 10 दिवस टेम्पोत ठेवलाय आपण. तर तो टेम्पोचाच सामान तसं राहणार आहे. तसंच सामान डायरेक्ट उद्या आपली ऑर्डर आहे विले पार्लेला. उद्या 2 वाजता आम्हाला निघायचं विले पार्लेला. तर तुम्ही पण या आम्ही पण येतो सगळ्यांनी भेटूया. आणि आपला आजचा ब्लॉग कसा होतोय हा गणपती सीझनचा पहिला ब्लॉग आहे. म्हणजे असा तर आपला ब्लॉग हा 4था आहे पण गणपती सीझनसाठी हा पहिला ब्लॉग आहे. तर कसा आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याच्या पुढं कंटिन्यू काम आहे सगळ्यांनी या. हाँ चला मग भेटत राहूया. चलते रहो चमकते रहो चेंबूर में मिलते रहो. I just wanna thank you for being part of